आत्ता इथे फक्त आणि फक्त माझ्या एका सुनेचं म्हणजे प्रियाचं हळदी कुंकू होणार आहे। माझ्याकडून जबरदस्ती कुणीही काही वदवून घेऊ शकत नाही। खरं तर मी ह्या सगळ्याला तयारच नव्हते, पण माझ्यातला चांगुलपणा म्हणून मी तिचं सुद्धा हळदी कुंकू करायला तयार झाले। पण याचा अर्थ असा होत नाही की मी तिला सून म्हणून स्वीकारले। मला ती सून म्हणून कधीच मान्य नव्हती आणि कधीच मान्य नसेल। ही साडी आणून दिली नाही, म्हणजे तुम्ही प्लीज प्रियाचं हळदी कुंकू करा। अरे परूचं हळदी कुंकू करायला तिचा नवरा समर्थ आहे। काय बाई हे काय म्हणायचं या पारोला? अगं आपण यांना आदर्श कुटुंब म्हणत होतो, पण कुठलं काही, यांच्यात पण वाद आहेत। एवढ्या मोठ्या घरामध्ये किती भांडणं ही बघत। ही पारू खरंच मूर्ख मुलगी आहे। तिला साधा सव्वाशेंच्या वाणाचाही मान ठेवता आला नाही, पुढे जाऊन काय घर सांभाळणार आहे ही? आणि म्हणूनच कदाचित अहिल्यादेवीचा स्वीकार करत नसतील। प्रिया, हळदी कुंकूला सुरुवात कर। हो आई। पहिल्या हे बघ, जे झालं ते झालं। झालेल्या गोष्टीचं मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण तू तू शांत राहा ना। श्रीकांत, तू मला शांत राहायला सांगतोयस? तू म्हणालास म्हणून मी पारूचं हळदी कुंकू करायचं ठरवलं, बरोबर? मी म्हटलं असू दे की पोराच्या सुखासाठी करू आपण तिचं हळदी कुंकू, पण तिने काय केलं? तिने त्याचा मान राखला नाही। तिला हळदी कुंकवाचा आपण आमंत्रण दिलेलं सुद्धा तिने नाकारलं। हा माझा अपमान झाला श्रीकांत, आणि मला हे अजिबात मान्य नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं श्रीकांत, तू विसरलास का की गुरुजी काय म्हणालेत? ते स्पष्ट म्हणालेत की आदित्यच्या जीवाला धोका आहे, त्याचं रक्षा कवच हे कमकुवत होत चाललंय, आणि त्यात पारूचं हे असं वागणं। आज इथे त्याच्या बायकोनी हे सवाष्णीचं वाण धुडकावून लावून खूप मोठा अपशकुन केल्यासारखं नाहीये का? त्याच्यावर येणाऱ्या संकटाला तिने आमंत्रण दिल्यासारखं झालंय हे। श्रीकांत, मला आदित्यची खूप काळजी वाटते रे, त्याला काही होणार नाही ना? पहिल्या शांत हो, आदित्यला काहीही होणार नाही। पारू असं का वागली हेच कळत नाहीये मला। खरं तर पारूला सगळ्या रीतिरिवाजांची, परंपरांची चांगली जाण आहे, तरी का वागली असेल असं ती? नाही, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं, नाहीतर ती नक्की असं नाही वागणार। पारूने दादाला सगळं सांगितलं असेल का? दादा कसा रिॲक्ट होईल? खरं तर ना, दादा पण आईसारखाच आहे। मी अशा कुठल्या तरी प्रकरणात अडकलो हे जर त्याला कळलं ना, तर त्याला आवडणार नाही। तो चिडेल माझ्यावर। खरं तर चूक माझीच आहे। या आधी पण माझ्यामुळे असे खूप वेळ प्रॉब्लेम्स झालेत, पण मी त्या वेळेला दादाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलंय। ताई, मी तेच करणं अपेक्षित होतं यार। काय करू, मलाच काही सुचत नव्हतं ना। पण मला माहिती आहे की या सगळ्यातून दादाच मला बाहेर काढू शकतो, तोच काहीतरी मार्ग काढू शकतो। पारूने दादाला सगळं सांगितलं असेल, पण मग ती आहे कुठे? काल पण आईने हळदी कुंकू अरेंज केलं होतं, त्यात पण पारू नव्हती। असं कधी होत नाही। तिच्या लाडक्या देवी आईने जर काही अरेंज केलं असेल, कुठला कार्यक्रम ठेवला असेल,
ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी पारू हजर असते. आणि ह्या कार्यक्रमाला पारू नव्हती. काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? त्यांची भांडणं तर झाली नसतील ना? हा म्हणजे पारूने दादाला सगळं सांगितल्यावर त्याला ऑब्व्हियसली राग आला असणार आणि त्यांनी तो राग पारूवर काढला नसेल ना? नाही नाही नाही, मला पारूला भेटणं गरजेचं आहे. त्यांच्यात काय बोलणं झालं हे मला जाणून घ्यावंच लागेल. आईने तुझं हळदी कुंकू ठेवलंय ना, मग पारूने कशाला सजून यायला हवं? तुझं हळदी कुंकू आहे त्यामुळे तिची काय गरज आहे? अहिल्या मॅडम, मला बोलवलं? हो, आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. आणि हो, तिला सुद्धा तयार राहायला सांग. तुम्ही चक्क पारूला हळदी कुंकवासाठी तयार व्हायला सांगताय? हो, कारण कुणा एकामुळे मला सणाला गालबोट लागलेलं नकोय. ही साडी पारूला नेऊन दे. प्रीतम बाबा, तुम्ही इथे? तुम्हाला काही हवंय का? काय शोधताय तुम्ही? मी मदत करू का तुम्हाला? नाही, मला काय नको आहे. पारूला बघितलंस का ग तू? ॲक्च्युली माझं खूप महत्त्वाचं काम आहे तिच्याकडे. मी तिला शोधतोय पण कुठे सापडत नाही आहे ती. नाही माहीत मला, पण काल तिचं एवढं हळदी कुंकू होतं, न सांगता कुठं निघून गेले काही माहीत नाही. आता तर मला पण तिची काळजी वाटायला लागली. नाही नाही, तू काळजी करू नकोस. मी बघतो. हां, प्रीतम, काय झालं? तुम्ही एवढं घाई गडबडीत कुठे निघालात? आणि एवढे डिस्टर्ब का दिसताय तुम्ही? काय झालंय? काही टेन्शन आहे का? सांगा मला. नाही, टेन्शन असं काही नाही आहे. ॲक्च्युली मी पारूला शोधतोय. तू बघितलंस का तिला? दिसतच नाही आहे मला आधी. नाही, मी पण कालपासून बघितलं नाहीये तिला. पण काल ती खूप चुकीचा वागली. ती असं का वागते ना, कळतच नाहीये मला. म्हणजे आईने तिला एवढं हळदी कुंकवाचा मान दिला, पण ती आलीच नाही. उलट तिच्या वतीने आदित्य दादा आईंना सुनावून गेले. एकतर आईने तिला अजून स्वीकारलं नाहीये, पण तरी सुद्धा रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी का होईना आई तिच्या हळदी कुंकवासाठी तयार झाल्या. पण तिने हळदी कुंकवाच्या सवाष्णीचा मान सुद्धा नाकारलाय. तिच्यामुळे आई आणि दादांमध्ये ना खूप मतभेद निर्माण झाले, त्यांच्यात दुरावा निर्माण झालाय. पारू असं का वागते मला खरंच कळत नाहीये. दादांच्या बोलण्यामुळे ना आई दुखावल्या गेल्यात. मला पारूचं हे वागणं ना अजिबात पटलेलं नाहीये. बरं, मला सांगा, तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही का शोधताय तिला? काय झालंय? नाही, काही असं स्पेशल कारण असं नाही आहे. मला पण नाही पटलं तिचं वागणं. खरं तर तिला बोललं पाहिजे. आणि ती ह्या सगळ्या सणांना आनंदाने पुढे येते ना. आईचा शब्द तिच्यासाठी प्रमाण शब्द असतो. मग ती का असं करते? विचारलं पाहिजे तिला. बहुतेक ती घरातच नाहीये. पण ती मला भेटली ना की मी तिला जाब विचारणार आहे. खरं तर तिच्याकडून आपल्या कोणालाच अशी वागण्याची अपेक्षा नव्हती. हां, मला भेटली तर मी पण विचारतो तिला. हां, चल मी पण आत येतो. मला जरा ऑफिसचे फोन करायचे आहेत. हो, चालेल. यांना काय झालंय? आत येतो म्हणाले आणि बाहेर निघून गेले. असे का वागतायत हे?